एक्सक्यूज मी. हाय मॅडम. वा 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 वा, दाखवली आपली लायकी. सुंदर सुंदर. अरे विराज, हे करायचं होतं तुला. बरं झालं मी तुझ्याशी लग्न नाही केलं ते, नाही तर मलाही असलंच फिरावं लागलं असतं. अगं जेव्हा आपण रिलेशन मध्ये होतो तेव्हा तुला हेच माझं काम आवडायचं ना. अगं ह्याच पगाराने मी तुला मोठे मोठे गिफ्ट आणायचो, माझ्या गाडीवरती फिरायचो आपण. सगळं विसरून गेलीस तू. अरे पण तुला कॉलेजच्या काळामध्ये मी तुला सांगत होते, सुधार, काहीतरी ना मॅच्युअर लेवलचं काम कर, काहीतरी चांगले स्वप्न बघ, काहीतरी मोठं अचीव कर. पण नाही, तुला नाही जमलं ते करायला आणि हे करतोयस आता. 6 वर्षांचं रिलेशन तू विसरलीस. एक्सक्यूज मी. विराज, त्याच्या नखाची सुद्धा सर नाही तुला. तुम्हा मुलींचं बरं आहे, चांगला पैशावाला माणूस तुमच्या आयुष्यात आला ना, तुमचे विचार पण बदलतात. अरे त्याच्याकडे 4-4 बंगलो आहेत. अरे फॉर्च्युनर त्याच्याकडे 5-6. अरे ट्रान्सपोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे रे त्याचा, एकदम सगळं टॉप क्लास मध्ये. तुझ्याकडे काय आहे? मला बघायची तुझी चॉईस. तू मला सोडून गेलीस. कोण आहे तो? ठीक आहे बेबी, कम हियर. काय झालं बाळा? अहो काय होतंय तुम्हाला? यमराज प्लीज ये. कमान यमराज, कमान.